हा एक ग्लास तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतोय. म्हणजे कॅन्सर सारख्या बिमाऱ्या असेल, तुमच्या शरीरावरती भरपूर सूज असेल आणि न डाएट आणि एक्सरसाइज करता तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तेही माझ्यासारखं, तर तुम्ही बिनधास्तपणे हे पाणी दिवसभर प्या. तुम्ही दिवसभर जे खाताय, जे पिताय ते तुम्हाला करायचंय. फक्त जे पाणी तुम्ही पिता आहात, ते पाणी न पिता फक्त हे एवढंसं पाणी तुम्हाला संपवल्यानंतर जे नॉर्मल पाणी पिता ते तुम्हाला प्यायचंय. तुम्हाला सांगते ह्या एका ड्रिंकमुळे मोठे मोठे आजार सुद्धा अगदी छूमंतर होऊन जातात. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे, आजकाल खूप कॉमन मोठ्या बिमाऱ्या झाल्यात, ज्या की कॅन्सर होणे, हार्ट अटॅक येणे हे खूप खूप भयावह आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडनं बिलकुल डाएट होत नाही, बिलकुल एक्सरसाइज होत नाही, पण मी जे तुमच्यासोबत वेट लॉस पावडर शेअर करते, जे ड्रिंक शेअर करते, मी ते घेऊनच माझे इंचेस लॉस करते. भलेही आपल्याला रिझल्ट स्लो येत असो, पण रिझल्ट आपल्याला फिक्स येतो, म्हणजे येतो. मी म्हटलं की चला आता खूप दिवस झाले तुमच्यासोबत माझा रिझल्ट शेअर नाही केला, तर म्हणून मी शेअर केलेला आहे. आता बघा, 20 किलोला 1 लिटर पाणी, या हिशोबाने तुमचं वजन किती आहे तेवढं लिटर पाणी तुम्हाला इकडे घ्यायचंय. किंवा तुम्ही फक्त 1 लिटर सुद्धा पाणी हे असं बनवू शकता, बाकीचं नॉर्मल पाणी सुद्धा पिऊ शकता. आता मी इकडे पातेल्यामध्ये साधारणतः 1.5 ते 2 लिटर पाणी जे आहे हे यामध्ये मावतं, तर मी तेवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. बाकीचं पाणी मी नॉर्मल पिणार आहे. आता उन्हाळा सुरू आहे, उष्णता भरपूर आहे, त्यामुळे आपण पाणी तर पितोच, वॉटर इंटेक आपला फुलफिल होतोच, पण त्यासोबत जर त्या वॉटर इंटेक सोबत आपण जर काही पदार्थ टाकले, तर ते पदार्थ आपलं जीवन बदलू शकतात. त्यामुळे काय करायचंय, तर मी जे जे सांगते ते पदार्थ घरातच अवेलेबल आहेत ते टाकणार आहोत. अद्रक घ्यायची आहे. अद्रक ही उष्ण असते, त्यामुळे थोडीच आपल्याला किसून यामध्ये टाकायची आहे. एका गोष्टीचे लक्ष घ्या, अद्रकीमुळे भूक लागत नाही, ऍसिडिटी सुद्धा होत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं आपलं जे काही पोट आहे ते भरलेलं वाटतं, त्यामुळे वारंवार जे भूक लागणं आहे ते होत नाही. आपण 2 टाइमचं जेवल्यानंतर मध्ये आपल्याला क्रेविंग होते, ती क्रेविंग स्टॉप करण्याचं काम ही अद्रक करते. पण यामुळे मेटाबॉलिझम डायजेशन प्रॉपर होतं, आणि आपल्या जे पोटाजवळची एकदम चरबी असते, जी की काही केल्या जात नाही, ती चरबी मेल्ट होण्याचं काम सुद्धा हे करते. आणि दुसरा सगळ्यात मोठा मॅजिकल इन्ग्रेडियंट ती म्हणजे ओली हळद. आता मला माहितीये तुमच्याकडे ओली हळद नसेल, जर असेल तर अशी किसून घ्यायची आहे. पण तुमच्याकडे हळद नसेल तर इकडे तुम्हाला अर्धा चमचा हळदीची पावडर टाकायची. हाच तो इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे कॅन्सर सारखा मोठा आजार आपल्याला होऊ शकत नाही. कारण हा जो इन्ग्रेडियंट आहे आपल्या शरीरातील इन्फ्लामेशन पूर्ण दूर करतं. यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात. यामुळे जर तुमच्या शरीरावर तुम्हाला भरपूर अशी सूज दिसत असेल, तर ते कमी करण्याचं काम सुद्धा ही हळद करते. त्यानंतर टाकायचे दालचिनीचा तुकडा, 1 ते 2 तुकडा टाका. हा आपण जेही ड्रिंक बनवतो त्यामध्ये कंपल्सरी दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, कारण यामुळे आपल्या रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. जो ग्लुकोज स्पाइक होता आपण जे खाल्ल्यामुळे, ते कमी होण्यास मदत होते. पुढे चालून आपल्याला शुगर होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी होतात, भले जेनेटिक असले. आणि जर तुम्ही आतापासून या पद्धतीने दालचिनीचं पाणी पिलं, तर तुम्हाला शुगर होणारच नाही. हे लक्षात घ्या, दालचिनी खूप आणि खूपच गरजेची आहे. तुम्ही दुधाचा चहा जरी घेत असाल, तर त्यामध्ये दालचिनीचा तुकडा आवर्जून टाका. त्यानंतर 2 ते 3 गोकर्णाची फुलं माझ्याकडे जी आहेत ती सुकलेली होती, म्हणून मी घेतली. तुम्ही गावाकडून हा व्हिडिओ बघत असणार, तर तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. आणि जर तुम्हाला नाही भेटलं, मी प्रोडक्ट टॅग केलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करू शकता. त्यानंतर घ्यायची पुदिन्याची पानं, पण माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी तुळशीच्या एक पान यामध्ये टाकलेलं. यामध्ये आपण जिरं, ओवा किंवा मग सोप काहीच टाकत नाही आहोत. हे ड्रिंक फक्त आणि फक्त आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्याचं काम, ज्यांना कोणाला खूप जास्त शरीरावरती सूज आहे ती सूज कमी करण्याचं काम, आणि सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर आतून हे स्वच्छ करण्याचं काम वाला हे ड्रिंक आहे. बाकी वजन कसं कमी करायचे, पोटाची चरबी कशी कमी करायची, हे आपण वेगवेगळे पदार्थ टाकून नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत असतो. आता हे गॅसवरती ठेवायचे, मोठी आच करायची आहे, आणि याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. गोकर्णाच्या फुलामुळे तुम्हाला जर शुगर असेल, तर ते शुगर कंट्रोल मध्ये आणण्याचं काम ही गोकर्णाची फुलं आणि दालचिनी करत असतं. आणि आपण तुळशीचे पानं यामध्ये फ्लेवर म्हणून टाकलेले आहेत. याला छान अशी उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर फक्त 30 ते 40 सेकंद आपल्याला हे उकळू द्यायचंय, आणि आता हे रूम टेम्परेचर वरती येऊ द्यायचंय. रूम टेम्परेचर वरती आल्यानंतर स्टीलच्या बॉटलमध्ये किंवा मातीच्या बॉटलमध्ये हे पाणी भरून घ्या, किंवा मग माठामध्ये हे पाणी टाकलं तरी चालेल, किंवा हे पाणी थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलं
तरीही चालेल. फक्त तुम्हाला हे पाणी सकाळी उठल्याबरोबर मात्र जसा चहा गरम असतो त्या पद्धतीनं सिप सिप करून 1 ग्लास भर हे पाणी संपवायचंय. नंतर हे पाणी पुन्हा गरम करायची गरज नाही. हे थंड झालं तर थंड प्या, गरम असेल तर गरम प्या, कोमट असेल तर कोमट प्या. जसं पाणी असेल तसं प्या. उन्हाळा आहे मी समजू शकते, गरम पाणी पिणं होत नाही, पण सकाळचा चहा उन्हाळा असो, पावसाळा असो का हिवाळा असो आपला चुकत नाही. त्यामुळे ह्या सकाळी उठल्याबरोबर एक गरम प्यायचं आहे. सकाळी चहा जेव्हा तुम्ही हा पिता म्हणजे हे ड्रिंक पिणार त्याच्या 30 मिनिट नंतर मीच काही खाऊ नका 30 मिनिट पर्यंत, आणि नंतर मग तुम्ही तुमचं जे खायचं ते खा. पण त्यासोबत जेव्हा पाणी पिता तेव्हा मात्र तुम्हाला ह्या ड्रिंकचा वापर करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. आता मी हे गाळून घेतलेलं आहे, एका दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकलंय आणि हे आता रूम टेम्परेचर वरतीच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. यामध्ये ऍडिशनल पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. यामध्ये आपण हळदीचा वापर केल्यामुळे याला किती डार्क कलर आलाय तुम्ही बघू शकता, आणि हळदीमुळे खूप सुंदर अशी चव येते. अद्रकमुळे सुद्धा मस्त ह्या सगळ्या चव कॉम्बिनेशन छान वाटतं. यामध्ये गूळ, साखर, मध काहीच टाकू नका. जर तुम्ही चहा पित असणार तुम्हाला असं वाटलं तर कोमट होऊ द्या, मध टाका किंवा छोट्या गुळाचा खडा टाकला तरी चालेल, पण तुम्ही हे असंच घ्या. खूप जबरदस्त लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही पार्टीला वगैरे गेला असाल, बाहेरचं खाणं झालं असेल, ट्रिपला गेला असाल, हप्ताभर बाहेरचं खाणं झालं असेल, तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पाणी दिवसभर प्या. ज्या काही कॅलरीज तुमच्या झाल्या होत्या त्या पूर्ण कॅलरी ज्या आहेत दुसऱ्या दिवशी या पाण्याने पूर्ण ओव्हरकम होतील आणि तुमचं वेट जेवढं आहे तेवढं मेंटेन राहण्यास मदत होईल. उन्हाळा आहे, उष्णता भरपूर आहे, त्यामुळे सब्जा सीड्स यामध्ये टाकलेत. उन्हाळ्यामध्ये चिया सीड्स खाल्ल्या जात नाही, त्यामुळे सब्जा सीड्स आपल्या शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतं. ज्यांना कोणाला मूळ व्याध उष्णता आहे त्यांनी सब्जा सीडचं सेवन या उन्हाळ्यामध्ये नक्की करायला पाहिजे. जास्त करून सब्जा सीडचं सेवन दह्यासोबत केलं तर चांगला असा आपल्याला छान असा उपयोग सुद्धा होतो. सब्जा सीड्स टाकायचेत आणि सिप सिप करून हे पाणी तुम्हाला प्यायचंय. जे दुसरं आपलं पाणी आहे आपण जे पातेल्यामध्ये ठेवलं आहे ते पाणी आता असंच न झाकण ठेवता रूम टेम्परेचर वरती येऊ द्या, आणि नंतर झाकण ठेवून एक ग्लास भर किंवा बॉटलमध्ये सिप सिप करून तुम्ही पिलं किंवा मग थंड झाल्यावर ऍज अ ज्यूस सारखं पिलं तरी चालेल. यामध्ये सुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे सब्जा सीड्स आणि आता हे दिवसभर आपण सेवन करणार आहोत. या रिलेटेड तुम्हाला काहीही समस्या असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा, पण तुमच्या गावाचं नाव काय आहे ते सांगा. आणि तुम्ही म्हणता की नाही रिझल्ट येते, पेशन्स ठेवा, तुम्ही कंटिन्यू हे फॉलो करा. नाही तुम्हाला रिझल्ट आला तर काय, मला स्वतःला रिझल्ट येतोय म्हणून मी एवढी ठसकावून तुम्हाला सांगते आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तसंही आपल्याला जेवण कमी जातं, पाणी जास्त जातं. कलिंगड खा आणि त्यासोबत वेट लॉसची पावडर, हे असे ड्रिंक्स, चहा प्या, तुम्हाला खूप जबरदस्त असा रिझल्ट येईल म्हणजे येईल. एक मेन म्हणजे काय आहे की हे करत असताना सब्जा सीड्स आपण वापरलाय. ज्यांना कोणाला किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडरचा स्टोन आहे त्यांनी सब्जा सीड्स वापरू नका, ही काळजी मात्र तुम्हाला घ्यायची. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप आभार मंडळी.